अशी का चव आहे याची? मला मला काहीतरी चटपटीत हवंय. पाणीपुरी देऊ? सम्या, बरं नाही आणि चटपटीत खायचं. काय रे तुझी ताई अशी? जे आहे ते खाऊन घ्या. बरं नाहीये ना म्हणून जिभेची चव गेली तुमच्या. घ्या. सर, आपण मीठ नाही टाकले. माझ्या लक्षात नंतर आलं. घ्या. आणि मला शिकवतात जिभेची चव गेली म्हणे. सम्या, जा माझ्यासाठी लिंबाचं लोणचं आण. हो. यांना जायला सांग. जेवढी मदत केली तेवढी खूप झाली म्हणून. आता गेलात तरी चालेल. मी कुठेही जाणार नाहीये. इकडे कोणी नाहीये तुमची काळजी घ्यायला. काही लागलं तर धावपळ करायला. त्यामुळे मी इथेच थांबणार आहे. कळलं? हे बघा मिस्टर सत्यजित विचारे, आम्हाला आमची माणसं आहेत. माझा दादा येईल आता कामावरून. तुम्ही गेलात तरी चालेल. चारू मग हे बघा, तुम्हाला जर वाटत असेल की मला बरं वाटावं तर प्लीज जा इथून. जा तुम्ही. हॅलो हॅलो दादा. दादा तू कुठे आहे? दादा, ताईची तब्येत खूप बिघडली आहे. तिला खूप ताप आलाय आणि बीपी पण लो झालाय. दादा दादा तू कुठे आहे? टायमिंग सॉलिड आहे पोरीचं. नाही म्हणजे जरा काही प्लॅन केला ना की मध्ये खोडा कसा घालायचा आहे बरोबर माहिती आहे तुला. दादा डॉक्टरनी गोळ्या पण दिलेत. अरे वा, नेलंयस ना डॉक्टरकडे, मग कशाला काळजी करतो? पण दादा तू कधी येणार आहे? मी काय समीर, मी आता चाललोय फिरायला. आणि माझ्या मनासारखं सगळं झालं ना तर मी येणारही नाही. ओके. त्यामुळे आता इमर्जन्सी असेल ना तरच कॉल कर. हा, मला डिस्टर्ब करू नकोस. दादा घरात मोठं जबाबदार कोणीच नाहीये. भाई पण नाही आणि तू पण नाहीये. दादा ताईची तब्येत बिघडली आहे. ती खूप आजारी आहे. अरे मग ठीक आहे ना. एवढं काय त्यात? हे बघ समीर, कर्माची फळ असतात, कर्माची. दुसऱ्यांच्या स्वप्नांची कशी माती होईल याचा विचार करणाऱ्यांचं ना कधी होत. बरं झालं. आणि ताप आला ना आता पडून राहील गप्प. ते विचारांकडे जाऊन लग्न मोडेन अशा धमक्या तरी देणार नाही मला. आणि तू नको काळजी करू. 2 दिवसात बरी होईल. हा, आणि जास्त जर काही झालं ना तर सरळ मला फोन अजिबात करू नको. ते तिचे पंटर आहेत ना चांद आणि शंकर, त्यांना फोन करायचा. ओके दादा ते लोक उद्या येतील आणि रात्री काय झालं तर? समीर, अरे ते तिच्यासाठी रात्री पण येतील. ओके. आणि तू कशाला आहेस? अरे ती एवढी काळजी करते तुझी, जरा काही झालं कुठे काही लागलं तर तुझ्यासाठी एवढी मरमर मरते. तू घे ना काळजी. हा, चल मी बिझी आहे. अरे दादा पण पैसे. दादा ऐक ना. हाय. हाय. आय होप मी तुला फार वेट करायला नाही लावलंय. मी तुझ्या आयुष्यावर कितीही आणि कधीही वाट बघू शकतो. व्हेरी फिल्मी. बरं, आता तुझी ही सगळी डायलॉग बाजी करून झाली असेल तर सांगशील काय अर्जंट काम होतं ते? खरं तर मला कळत नाहीये की कसं आणि काय सांगावं तुला. चिल. किती ब्लश करतोयस तू. बोल, बिनधास्त बोल. तू बस ना आधी. ओके.
अरे बोल ना आता. अक्षता, मला तुला जे सांगायचंय ते हे आहे. आय नो, म्हणजे तू याला कदाचित वेडेपणा समजशील, पण यु नो वॉट, मला याआधी अशा फिलिंग्स कधीच नाही आल्या. खूप वेगळा असतो मी तुझ्यासोबत. यु नो वॉट, मला मला तुझ्याशिवाय दुसरं काहीच इमॅजिन होत नाही. हो पण हे काय आहे आणि कशासाठी? उघडून तर बघ ना, तुला प्रश्नांची उत्तरं मिळतील. ओ माय गॉड, हे आय एम सॉरी, पण मी हे नाही घेऊ शकणार. मला ना अजून प्रश्न पडलेत आता. अगं पण का? आय मीन, नाही म्हणजे आपली अशी ओळख किती आहे? एवढंच आहे ना. अगं मग वाढवू की ओळख? हो पण कशी? चल मग आपण ट्रिपला जाऊयात. ट्रिप? हा म्हणजे अर्थातच तुझी हरकत नसेल तर. पण कधी जायचं ट्रिपला? आत्ताच निघूयात. आत्ता? आर यू सिरियस? या, डॅम सिरियस. सी, मला असं वाटतं की ट्रिपला वगैरे जायचं असेल तर फार काही नाही, फक्त एकाच गोष्टीची गरज असते. आणि ती कोणती? इच्छा. इच्छा असेल तर माणूस कधी उठून निघू शकतो ना. म्हणजे दरवेळी प्लॅनिंग करूनच का निघायचं? मन वाटेल तेव्हा निघायचं, हवं तसं भटकायचं. आपण लोणावळ्याला जाऊयात लॉंग ड्राईव्ह करत. ऍग्री, पण काय ना, इच्छा लागते तशीच घरच्यांची परमिशनही लागते. हो, पण इच्छा असेल तर घरच्यांचीच काय, जगात कोणाची परमिशन मिळवता येतेच. ओके. दॅट्स ग्रेट. सो घरी सांग की जस्ट प्लॅन झाला, मित्रांसोबत निघाले. तू ना एकदम माझ्यासारखं आहे. मी पण अशीच आहे, असेच प्लॅन बनवते आणि भटकायला जाते. रिअली? ओके ओके, जाऊयात. आय एम ऑल रेडी. दॅट्स ग्रेट. किती कष्ट घ्यावे लागतात राव एक होकार मिळवायला. एवढं महागडं गिफ्ट, शिवाय तुला रोड ट्रिप आवडते हे शोधून काढणं, किती काय काय. मी ना फक्त एक कॉल करून घेते. येस शुअर. आलेच. एक सेकंड. म्हणून तरी रोड ट्रिप प्लॅन केली मी. नाही तर काय मला वेळ लागले का माझ्या झोपेचा बळी द्यायला? आणि इतक्या मेहनतीनंतर तू का नाही म्हणशील मला? तू मला हो म्हणणारच, कारण दीपक की आइडिया मतलब प्रॉफिट का जरिया. हा हॅलो आई. ऐक, आज रात्री मी घरी येणार नाहीये. चारुलताला जरा बरं नाहीये. अरे पण मग तिला भेटून परत ये ना. तिथे थांबायची काय गरज आहे? आणि तिच्या घरचे असतील ना सगळे. तेच तर सांगतोय मी. तिचे बाबा कुठेतरी बाहेर गेलेत आणि भाऊ पण नाहीये घरी. काय तू तू काय सांगतोय सत्या? म्हणजे आता त्या घरात फक्त तुम्ही आहात, तुम्ही दोघं? आणि तिने तुला बोलवून घेतलं? घरात कोणी नसताना हे बरं दिसतं का सत्या? हे मी तुला सांगायला हवंय? नाही म्हणजे लग्न ठरलंय तुमचं, पण अगं तिचा लहान भाऊ आहे घरी, बाकीचे घरी नाहीये तेवढंच. चारुलताला लहान भाऊ आहे? सीमा काही बोलली नाही मला कधी. आता त्याचे फोटो काढून पाठवू का लहान भावाचे? मग विश्वास बसेल तुझा? तू एक काम कर, मी फोटो पाठवतो, तू चौकशी कर आणि मग मला कॉल कर. तसं नाही रे, पण आई हे बघ, चारुलताला बरं वाटलं ना की मी नक्की परत येतो. आता रात्रीच्या वेळी कोणीतरी जबाबदार व्यक्ती पाहिजे म्हणून थांबतोय मी. ओके बाय. ओके.
बस बस खूप झालं आता, खूप झालं. मला नाही सहन होते सर. म्हणजे एवढं सगळं चुकीचं घडत असताना मी अशी शांतपणे फक्त बसून नाही राहू शकत. मी ठरवलंय, मी आत्ताच्या आत्ता जाते आणि बापूसाहेबांना सगळं खरं सांगते. रिलॅक्स निहारिका, रिलॅक्स. शांत हो. हे का चॉकलेट आहे हे. काय ना की विचार करून मन कडवट झालं ना तर काहीतरी गोड खावं असं म्हणतात. मी तेच करतो. हॅबिट का? तर या सिच्युएशन मध्ये तुम्हाला हे सुचतंय? मग मग तुला काय करायचंय? सांगायचंय? जा सांग सांग. पण निहारिका मला सांग, त्यांनी काय होणार आहे? पहिल्या ओव्हरमध्ये सिक्सर मारणं आणि मॅचच्या शेवटच्या बॉलला जेव्हा जिंकायला 5 रन हवे तेव्हा सिक्सर ठोकणं, यात खूप फरक आहे निहारिका. तू आत्ता सांगितलंस तर काय फायदा होणार आहे? म्हणजे म्हणजे हे बघ, सत्याचं लग्न मोडलं तर तुला काय वाटतं? ते लगेच तुझं लग्न त्याच्याशी लावून देतील? नो, फार फार तर पगार वाढवून देतील. तुला तेवढंच हवंय का? सर तुम्ही काय बोलताय मला खरंच कळत नाहीये. माझं ठरलंय, मी जाऊन सांगतेय बापूसाहेबांना. निहारिका थांब. वेट. हे बघ माझा एक हाच चान्स आहे. विचारांच्या घरी जाऊन त्यांचं मन जिंकण्यास. म्हणजे जेव्हा सत्रीचं लग्न मोडेल तेव्हा त्यांच्या समोर पर्याय रेडी असेल. तू म्हणजे असं काहीतरी टोकाचं करण्यापेक्षा काय मी काय करू शकते? माझ्या आईचं मन जिंकण्याचा प्रयत्न कर. तसंही वृषालीचं आणि माझ्या आईचं पटत नाही. त्यामुळे आदर्श सुनेची जागा अजूनही रिकामी आहे. ग्रॅब इट, ग्रॅब इट. हीच संधी आहे. येस, यू आर राईट, यू आर राईट. हीच संधी आहे, हीच संधी आहे जिथे मी सुमती काकूंचं मन जिंकून घेऊ शकते. आय एम डॅम शुअर मी ते करेनच. करेक्ट. थँक्स. ऑल द बेस्ट. लाडका लाडका लाडका. सगळीकडे फक्त सत्तेचं कौतुक चाललंय. हे तसं लाडकं असणं बदलून टाकेन मी. तो लाडका आहे ना, पोरका करून टाकेन त्याला. कॉट. वा, जमलं आपल्याला सर. नाहीतर मला खूप टेन्शन आलं होतं की परत ताईला ती पेजवाली खिचडी द्यावी लागेल. समीर, तुझा गुरु या नात्याने आज मी तुला एक गुरु मंत्र देतो. कोणतीही रेसिपी यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी 3 महत्वाच्या गुरुकिल्ले आहेत. कोणत्या? मोबाईल, रेंज आणि वेळेवर मदतीला धावून येणारी स्त्री. उदाहरणार्थ आमची वहिनी. म्हणजे तिने सांगितलेली रेसिपी एकाग्र चित्ताने आणि ॲज इट इज फॉलो केली तर आपण आपल्या ध्येयापर्यंत पोहोचू शकतो. आणि समजा तिच्यासारखं कोणी सांगणार नसेल तर इंटरनेटवर सगळं अवेलेबल आहेच. हो सर. सर मी हे सगळं लक्षात ठेवेन. पण खरंच सर, तुमच्या वहिनीने आज वाचवलं आपल्याला. अरे आमची वहिनी आहेच ग्रेट. एनिवे चल, तुझ्या ताईच्या औषधाची वेळ झालेली आहे. तिला उठव आणि आधी जेवायला दे. तिचं झालं की मग आपण जेवून घेऊया. चालेल. ओके सर, हे बघून तर मला पण भूक लागली. एक मिनिट, कोशिंबीर राहिली, कोशिंबीर राहिली. बस उठवतो मी ताईला. उठव उठव जा. ताई, ताई चल उठ.
ताई चल खाऊन घे आता. अरे वा, मोठा झाला भाऊ माझा. तू केलं सगळे सम्या? नाही नाही ताई, सत्यजित सरांनी केलंय. सत्यजितचं काय सुरू आहे ना हेच कळत नाहीये. काहीतरी लपवतोय तो माझ्यापासून. हे लग्न ठरायच्या आधी लग्न करायचं नाही असं म्हणत होता आणि हिचा फोटो बघून एकदम हो म्हणाला. आता या मुलीशी पुरती ओळख पण नाही आणि तिच्या घरी थांबलाय. हे सगळं काय आहे? अक्षिताचा पण पत्ता नाहीये. वृषाली, काय आई? अगं अक्षिता कुठे आहे? तिचा काही फोन वगैरे? त्यांचा फोन आला होता. आज मित्रांबरोबर प्लॅन ठरवलाय त्यांनी. नाईट आउटला जाणार आहे सांगत होत्या. आणि तू हो म्हणालीस? आईला विचारते वगैरे असं काही नाही? हो म्हणजे मी म्हणाले. बरोबर आहे, तू त्यांची वकिली करतेस ना, म्हणून ते सगळे तुला येऊन सांगतात. घरात शिस्त हवी वृषाली. खरंच काय चाललंय मला कळत नाहीये. कुणालाच कसला धाकच राहिला नाहीये. मला वाटतंय जे काही घडतंय ना ते चुकीचं घडतंय. काहीतरी कनेक्शन आहे. यांना जरा मोकळीक दिली ना की प्रत्येक जण स्वतःला हवं तसं वागायला लागतं. आई तुम्ही आधी शांत व्हा. कशाला इतका त्रास करून घेताय? लहान आहेत का ती दोघं? तेच ना, ती दोघं लहान नाहीयेत ना. मी एकटी कुठे कुठे पुरी पडणार आहे. आता कालचंच बघ ना, काल आपल्या कुकला पेस्टो सॉस मधलं सॅलड करायला सांगितलं तर तिने मेडिटेरियन सॉस मधलं सॅलड केलं. मी कुठे कुठे लक्ष देणार? कुणीतरी पुढाकार घेऊन ते करायला हवं. हो, मला काय वाटलं की तुम्हीच त्याला तसं. नुसता त्रास करून घेऊ नका असं म्हणून चालत नाही वृषाली. स्वतः लक्ष घालून समोरच्याचा ताण कमी करायचा असतो. माझंच नशीब वाईट. मी जे बोलते ते समजणारी सून मला का नाही मिळाली? हॅलो काकू. तुम्हाला जायला सांगितले ना, मी का थांबलाय? वाटलंच मला. उठल्या उठल्या सुरू होणार तुमच्या ताई. औषधं घ्यायची आहेत, त्याआधी पोटात काहीतरी जाणं आवश्यक आहे. कळलं? मी जाणारच आहे, पण घरात कोणीतरी जबाबदार व्यक्ती आल्यानंतर. माझे काही एथिक्स आहेत, कळलं का तुम्हाला? झाला. सतत नाकाच्या शेंड्यावर राग असतोच. परिस्थितीचा भान नाही, काही नाही. काय परिस्थिती? माझ्या घरचे आहेत माझी काळजी घ्यायला. झालं म्हणजे आम्ही मूर्ख? काय ना समीर, मला माणुसकी आहे ना म्हणून मी इथे थांबलोय. नाही तर एवढे अपमान रिचवून थांबलो नसतो मी इकडे. पण इथे कोणाला किंमतच नाही त्याची. तुमच्या माहितीसाठी म्हणून सांगतो, तुमचा मोठा भाऊ गेलाय कुठेतरी बाहेर आणि आज रात्री येणार नाहीये तो. तुमचे वडीलही गेलेत बाहेर गावी. समीर आहे पण तो लहान आहे म्हणून थांबलोय मी इथे तुमच्या मदतीसाठी. तुम्ही केली होतीत ना माझी मदत, मला इथे लागलं होतं तेव्हा, आठवलं का? तशीच. एवढ्या कष्टाने जेवण बनवलं पण इकडे कोणाला कौतुक असेल तर त्याचं. आता रागाने बघून गुस्सात बोलून झालं असेल तर जेवून घेणार का थोडं? काय हो, का अजून चिडायचंय? जेवायचंय. काय? जेवणार आहे. मग मोठ्याने बोला ना जरा. आजारी आहे मी. भांडताना बरं आवाज फुटतो मोठ्याने. आजारी आहे म्हणे. समीर दे. हे घे ताई. तुम्ही कधी जेवणार? तुझ्या जेवल्यानंतर. नाही नको, आपण एकत्रच जेवूयात. मी थांबते तुमच्यासाठी. सम्या जा, ताटा आणा तुमच्या दोघांची. हो मी आत्ताच आणतो. सर जाऊ ना मी. जाण. वेगळंच कॉम्बिनेशन आहे. झणझणीत मिरचीचा तडका पण आणि साखरेसारखा मधाळ गोडवा पण. काय म्हणालात? नाही, जेवणाबद्दल बोलतोय. घ्या जेवून घ्या.
आण रे लवकर.